श्रीकृष्णाला 10,000 बायका होत्या तरी तो त्याचा मित्र सुद्धा मला विसरला नव्हता. पण आमच्या राहुल शेटला एक नटी काय पटली नाही तर राहुल शेट्टी डायरेक्ट जेवत्या पंक्तीत माही साथ सोडली. आता एवढा नासकेपणा ह्याला लय अंगलूट येणार आहे. तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल होऊन तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ आजीनाथ भाईचा कॉल आला तर आजीनाथ भाई म्हणला पहिला वरी थोडा विषय वर जाऊन बघत होतो काय राहणार उभा होता निळा घोडा. म्हणला आता नाही नाद राहिला गड्या, निळा घोडा म्हणले दिवसभर तुमच्याला भेटणार आहे. लय दिवसांनी निळा घोड्यावर बसलो होतो. मग काय निळा घोडा म्हणजे काय विषय पंपातील आहे रे. अभ्यास सोडून कोणत्या क्षेत्रात टाकलं तरी आम्ही कवा पण टॉपलाच निघणार. पण कधी कधी वाटतं पहिली माय घातली असते तर आजचे दिवस आले नसते. तेवढ्यात हे कार्यकर्ते आले आम्हाला पाणी घेऊन. हे कार्यकर्ता उठला डायरेक्ट निळ्या घोड्यावर बसायला गेला. आता हे नासके आहेत का ह्यांच्या अंगात फक्त नासकेपणा आहे हे काय सांगता येत नाही का ह्यांच्याकडून लिंबू डाव केला हे बी सांगता येणार नाही. कारण ह्यांनी जी बी गोष्ट केली ती अंगलोटच आली. ह्यांनी डायरेक्ट नांगराच्या आईच्या गावात जाऊन ट्रॅक्टरच वळीला होता, नांगराची पार तुमता केला होता. म्हणलं आता नाद नाही राहिला गाड्या. आता आजनाथ भाईचे रिॲक्शन बघायला गेले होते. तेवढे जीवनशेठ बी आले. जीवनशेठ म्हणले असल्या अर्ध ड्रायव्हरला परत कधी बशीत जाऊ नका. मग संतोष भाई ते आले बघितलं प्रॉब्लेम झालाय काय गाडीने डायरेक्ट नांगूर तुमता करून टाकला होता. म्हणलं आता नाद नाही राहिला गाड्या. आता विषय डायरेक्ट पंपात झालेला आहे. मग आजीनाथ भाईचं रिॲक्शन बघायला होतं कारण आजीनाथ भाईचं म्हणून असं आता यांनी पार आपली ठासून आणली. मग आजीनाथ भाई काय म्हणते तुम्ही एकदा नक्की ऐका. आजीनाथ भाईचे हे शब्द ऐकून भाया जीवाला तळे तळतळ वाटला होता. कारण गडीला तळतळ म्हणत होता थेंब थेंब तळे साशे असं काहीतरी गाडीने धंदा उभा केलेला आहे आमच्या हातात देऊन त्याची पार वाट लागली. मग निळ्या घोड्यावर मी बसलो तेवढं रपा रपा रान घेतलं. म्हणलं आता आजीनाथ भाया तळतळ भायालाही मनाला लागलाय कारण त्या माणसाला तळतळ मनाला लागलं म्हणजे पार आपला विषय पंपात होईल. मग तेवढं रपा रपा रान घेतलं. संध्याकाळी गावात साप्ताह होता जेवायला गेलो. सगळे कार्यकर्ते आम्ही एका पंक्तीत जेवायला बसलो तर आम्हाला धोका देणार राहुल त्याच्या नटीचा ऐकून एकटा साईडला जेवायला बसला होता. हे नासकेपणा भरपूर अंगलट येणार.